श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मित्रांनो, आपल्या जीवनात अनेक नाती येतात. काही रक्तांची असतात, काही मैत्रीची असतात. पण एक नातं असं असतं जे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातं. ते म्हणजे गुरु आणि शिष्याचं नातं. गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नाही, तर गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे श्रद्धा आणि गुरु म्हणजे जीवनाला योग्य दिशा देणारी शक्ती. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगल मानला जातो. या दिवशी आपल्या सद्गुरूंचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दत्तगुरूंचे स्मरण केल्याने जीवनातील अनेक संकटे दूर होतात असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत. पण मित्रांनो, अनेक भक्त एक मोठी चूक करतात. गुरुपौर्णिमेला फक्त पूजा करतात, पण त्या दिवसाचं खरं महत्त्व समजून घेत नाहीत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेला कोणती कामे करावीत, कोणती कामे टाळावीत आणि स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी कोणता संकल्प करावा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळची सुरुवात कशी करावी. पहाटे शक्य तितक्या लवकर उठा, स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो पांढरे किंवा भगवे वस्त्र परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ करा. श्री स्वामी समर्थांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, फुले अर्पण करा आणि दोन्ही हात जोडून मनापासून एवढेच म्हणा, हे स्वामी, आज मी तुमच्या चरणी आलो आहे. माझ्यातील अहंकार दूर करा, मला योग्य तो मार्ग दाखवा. मित्रांनो, ही एक प्रार्थना तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकते. कारण जेव्हा भक्त मनापासून गुरूंना हाक मारतो, तेव्हा भक्ताच्या डोळ्यामध्ये आपोआप पाणी येतं. तेव्हा गुरु त्याला कधीच एकटं सोडत नाहीत. गुरुपौर्णिमेला काय करावे, तर मित्रांनो, सर्वात पहिले म्हणजे स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 108 वेळा तरी जपा. शक्य असल्यास 11 माळ जप करा. त्यानंतर श्री गुरु चरित्रातील एखादा अध्याय वाचा. संपूर्ण पारायण शक्य नसेल तरी काही पाने श्रद्धेने वाचा. गुरूंना आवडणारे नैवेद्य अर्पण करा. गरजूंना अन्नदान करा. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला वही पेन द्या. एखाद्या वृद्ध व्यक्तीची सेवा करा. एखाद्या भुकेल्या प्राण्याला अन्न द्या. कारण गुरूंना सर्वात जास्त आनंद भक्ताच्या सेवाभावात मिळतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहित नसलेला गुरुपौर्णिमेला काय टाळावे हा प्रश्न अनेक लोकांना पडलेला आहे की गुरुपौर्णिमेला कोणत्या गोष्टी करू नयेत. तर या दिवशी कोणाशी भांडण करू नका, कटू बोलू नका, खोटे बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका. दारू, मांसाहार आणि कोणतेही व्यसन पूर्णपणे टाळा. आई वडिलांचा, गुरूंचा किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा अपमान करू नका. कारण ज्या घरात वडीलधाऱ्यांचा आदर असतो त्या घरावर स्वामी समर्थांची कृपा कायम राहते. एक सत्य अनुभव. अनेक वर्षांपूर्वी एक गरीब भक्त दर गुरुपौर्णिमेला फक्त एक फूल घेऊन स्वामींच्या चरणी जात असे. मित्रांनो, लोक त्याची थट्टा करायचे. कोणी म्हणायचं, फक्त एक फूल अर्पण करून काय मिळणार आहे तुला. पण त्या भक्ताच्या डोळ्यात श्रद्धा होती. काही वर्षांनी त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. व्यवसाय वाढला, घरात सुख शांती आली आणि तो नेहमी एकच गोष्ट सांगायचा, फूल मोठं नव्हतं पण माझी श्रद्धा मोठी होती. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, स्वामींना सोनं चांदी नको असतं. त्यांना तुमचं प्रेम हवं असतं, तुमचा विश्वास हवा असतो आणि तुमच्या डोळ्यातून वाहणारे भक्तीचे अश्रू हवे असतात. या गुरुपौर्णिमेला हा संकल्प करा, हे स्वामी, मी रोज तुमचं नामस्मरण करीन, माझ्या आई वडिलांचा आदर करीन, कोणाचंही वाईट करणार नाही, गरजूंना मदत करीन आणि आयुष्यभर तुमच्या चरणाशी जोडलेला राहीन. मित्रांनो, कधी कधी आपल्या आयुष्यात खूप दुःख येतं. आपण एकटे पडतो. कोणीही साथ देत नाही, कोणीही आपल्या जवळ फिरकत नाही. पण त्यावेळी फक्त एकदा डोळे बंद करून स्वामींना हाक मारा आणि श्री स्वामी समर्थ, विश्वास ठेवा. उत्तर लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळी स्वामी तुमच्यासाठी असा मार्ग उघडतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. कारण स्वामी कधीच भक्ताला सोडत नाहीत. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आजच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कमेंटमध्ये फक्त एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. स्वामी भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि असेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, परत एकदा असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.